12वीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला। ठाण्यातील श्रीरंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेनं 12वीच्या विज्ञान परीक्षेत 94% गुण मिळवलेत। आदित्य गोखले हा ठाणे मार्केट्स येथील लाहोजी हाईट्स येथील विज्ञान विषयात त्याला 100 पैकी 99 गुण मिळाले, तर भौतिकशास्त्रात 100 पैकी 94, रसायनशास्त्रात 100 पैकी 95 गुण त्याला मिळालेत। त्यानुसार आदित्यला PCM मध्ये 96% गुण मिळाले। आदित्य गोखले यांनी सांगितलं की माझे आई वडील दोघेही CA आहेत आणि दोघंही वाणिज्य पार्श्वभूमीचे, परंतु माझ्या पालकांनी माझ्यावर अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही। त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे, पण माझी आवड विज्ञानात होती, म्हणून त्यांनी मला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला आणि आज निकाल असा आहे की मी 12वीच्या विज्ञान शाखेमध्ये 94.50% मिळवलेत। पुढे आदित्य गोखले यांना सांगितलं की तो दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करायचा, पण अभ्यासाव्यतिरिक्त लिहिण्यात जास्त वेळ तो घालवत नसे, तर ते मनातल्या मनात आठवत असे। आदित्य गोखले यांनी 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलंय की तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका, तर तुम्ही तुमचा अभ्यास मोकळ्या मनानं करा, कारण शेवटी तुम्हाला परीक्षा द्यावीच लागते। त्यामुळे तुम्ही जितका मोकळ्या मनानं अभ्यास कराल, तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल, तितकाच तुम्हाला अभ्यासात रस मिळेल। खूपच आनंद होतोय आणि माझे जे काही शिक्षक आहेत किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं, माझे स्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्र परिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं, त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोहोचू शकलो। तर पालकांचं कसं सपोर्ट होतं तुला? पालकांनी मला खूप सपोर्ट केलं, म्हणजे आता मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही, तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो, तर क्लासला आईवडिलांनी मला डबा पोचवून दिला, तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं तर लगेच धावपळ करणे वगैरे, तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला। दिवसाला किती तास तू अभ्यास करायचा? दिवसातून मी जवळपास 8 ते 10 तास अभ्यास करायचो, पण मी जनरली असंच रेकमेंड करतो सगळ्यांना की तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे की तुम्ही किती तास प्रॉडक्टिव्हली आणि इफेक्टिव्हली अभ्यास करतात। म्हणजे जरी तुम्ही 5 तास जरी अभ्यास करत असाल नॉर्मल इफेक्टिव्हली, तरी इट इज वेल अँड गुड।